शहरातील वाढत्या आर्थिक विषमतेच्या आणि सामाजिक तणावांच्या पार्श्वभूमीवर एका वृद्ध महिलेने गरिबी, एकाकीपणा आणि आधाराच्या पूर्ण अभावामुळे शहरात येऊन विविध संशयास्पद आणि बेकायदेशीर प्रकारांच्या जाळ्यात अडकण्याची अत्यंत वेदनादायक घटना समोर आली असून, तर याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच गुन्हेगारी जग या चॅनलवरती सबस्क्राईब करा. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून उघड झाले की गावातून शहरात नोकरीच्या आशेने आलेल्या या 78 वर्षीय महिलेचा लाभ घेण्यासाठी काही दलालांनी तिला दिशाभूल करून एका तथाकथित कामाच्या नावाखाली अशा ठिकाणी नेले जिथे दुर्बल, असहाय आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर महिलांना बेकायदेशीर कृत्यांमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला जात असे. मात्र ही महिला अशा प्रकारात सहभागी होण्यास तयार नसल्याचे लक्षात येताच तिला धमक्या, जबरदस्ती आणि मानसिक छळ सहन करावा लागला. परंतु योग्य क्षणी धैर्य दाखवत तिने पोलिसांकडे धाव घेतल्यावर संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला आणि पुढील चौकशीनंतर शहरातील मानवी तस्करी व महिलांच्या शोषणाशी संबंधित असलेल्या एका मोठ्या टोळीचा मागोवा लावण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा समोर आले की ग्रामीण भागातील गरीब, विधवा किंवा कुटुंबापासून तोडल्या गेलेल्या महिलांना रोजगाराच्या नावाखाली फसवून गुन्हेगारी जाळ्यात अडकवण्याचे प्रमाण भीषण पातळीला पोहोचत असून, सामाजिक सुरक्षा यंत्रणा, महिला संरक्षण विभाग, स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि राज्यभरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त करत महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक सक्षम प्रणाली, जागरूकता मोहीम आणि विशेष सहाय्यता केंद्रांची तातडीची गरज असल्याचे सांगितले. संबंधित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की तिचा मुलगा अनेक वर्षांपूर्वी घर सोडून गेला. पतीचा मृत्यू झाल्यामुळे ती एकटीच कामाच्या शोधात शहरात आली होती. परंतु जगण्यासाठी आवश्यक किमान संसाधने मिळत नसल्याने आणि कोणीही मदत न केल्यामुळे ती दलालांच्या जाळ्यात नकळत अडकली. या घटनेनंतर महापालिका व सामाजिक न्याय विभागाने जाहीर केले की अशा दुर्बल घटकांसाठी आश्रयगृह, कायदेशीर सहाय्य, समुपदेशन आणि आर्थिक स्वावलंबनासाठी विशेष पुनर्वसन कार्यक्रम सुरू केले जातील. दुसरीकडे तज्ज्ञांच्या मते ही घटना केवळ एका महिलेची शोकांतिका नसून संपूर्ण समाज व प्रशासकीय यंत्रणेसाठी एक मोठा इशारा आहे की वृद्ध महिलांना, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील महिलांना सुरक्षित निवारा, नोकरी, आरोग्यसेवा आणि मानसिक आधार उपलब्ध करून देण्यात आपण अद्याप कमी पडत आहोत. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपींसह 7 जणांना अटक केली असून महिलेची वैद्यकीय तपासणी, समुपदेशन आणि निवाऱ्याची तातडीची व्यवस्था करण्यात आली असून तिच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. तर न्यायालयाने मानवी तस्करी आणि शोषणाविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश देत अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी स्वतंत्र तपास पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणामुळे राज्यात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले असून विविध सामाजिक संस्था, महिला आयोग आणि मानवाधिकार गटांनी एकत्रितपणे जाहीर केलं आहे की आर्थिक दुर्बलता आणि सामाजिक अस्थिरतेच्या छायेत जगणाऱ्या महिलांसाठी सक्षम संरक्षण व्यवस्था निर्माण केली नाही तर अशा घटना पुन्हा घडत राहतील. आणि म्हणूनच समाज, प्रशासन, कुटुंब व्यवस्था आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणा यांनी मिळून महिलांच्या प्रतिष्ठा, सुरक्षितता आणि स्वावलंबनासाठी ठोस पावले उचलण्याची गरज अत्यंत तातडीची आहे. धन्यवाद.